माती वाहून जायला एक पिढ्याना पिढ्या लागते. माती तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. मातीच्या त्या घटकानुसार वर्षे लागतात. कमीत कमी 50 वर्ष तरी लागत असेल की ती चांगली माती तयार होते. आणि ती चांगली माती एका पावसाच्या मोठ्या झटक्यात ती वाहून जाते आणि जमीन ही नापीक होऊन जाते. तर ती माती ही वाहून न गेली पाहिजे यासाठी मृद आणि जलसंधारणाचं खूप मोठं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. आणि माती ही नुसती शेतासाठीच नाही राहतं. माती ही मातीतली जे कीटक जीवाणू असतात त्याच्यासाठी ती उपयुक्त असते. वृक्षारोपणासाठी उपयुक्त असते. झाडापाल्यांसाठी उपयुक्त असते. आणि ती माती ही हजारो वर्षातून तयार होते ते. आणि माती ही आज जाऊन आपण बाजारात जाऊन विकत घेऊ शकत नाही. ती तयार करता येत नाही. त्यामुळे मातीचं संवर्धन करणं आणि माती वाहून कसे न जाणे यासाठी खूप मोठे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. आणि यासाठी ज्या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडतो त्या ठिकाणी ते पाण्याचा वेग कमी करणे. पाण्याचा वेग कमी केला म्हणजे जी माती वाहून जाणारी ती वाहून जात नाही. दुसरी आहे नद्याकाठची जी माती वाहून जाते त्या ठिकाणी तुम्ही बॅरेजेस, कोल्हापुरी टाईपचे बंधारे असे बांधले तर पाण्याचा वेग ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. आणि वाहणारं पाणी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्ट्रक्चर बांधून अडवलं तर माती ही वाहून न जाता त्याच जागेवर राहते. आणि माती टिकली तरच आपण टिकू याबद्दल काहीच शंका नाही.